नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळा रिडेव्हलपमेंट या संदर्भात माहिती घेत असताना आपल्याला ट्रान्झिट रेट हा शब्द पाहायला मिळाले असेल. तर याच ट्रान्झिट रेंट या संदर्भामध्ये सदरचं ट्रान्झिट रेंट हे कुठल्याही सभासदाला करपात्र आहे का, किंवा या ट्रान्झिट रेंट वरती सभासदाला इन्कम टॅक्स द्यावा लागेल का, या संदर्भाचा एक प्रश्न नुकताच वाचण्यात आला. तर मित्रांनो, ट्रान्झिट रेंट हे रिडेव्हलपमेंटमध्ये वापरलेला शब्द आहे. ह्याच्यामध्ये रेंट जरी असलं तरी ते त्याच्यामध्ये भाडेकरू आणि घरमालक या संदर्भात नसून, ज्या वेळेस सभासद त्याचा फ्लॅट डेव्हलपमेंट करण्यासाठी देतो बिल्डरला, त्यावेळेस त्या बिल्डरकडून सदर सभासदाला घर शिफ्टिंग करण्यासाठी, घराचं भाडं देण्यासाठी, घराचं डिपॉझिट देण्यासाठी, त्याला जी काही हार्डशिप होते त्याकरिता जे काही पैसे मिळतात, या सर्व गोष्टींचा समावेश या ट्रान्झिट रेंट या शब्दामध्ये येतो. तर हायकोर्टामध्ये नुकत्याच एका केसमध्ये अशा संदर्भामध्ये एक वाद निर्माण झाला असता हायकोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की इन्कम टॅक्स कलम 194I मधील रेंट या शब्दाची व्याख्या बघितली असता त्यामध्ये जे घटक नमूद आहेत ते आणि हे ट्रान्झिट रेट मधील जे घटक आहेत किंवा ट्रान्झिट रेट ज्या गोष्टीसाठी मिळतं ते घटक हे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं ट्रान्झिट रेंट याला महसुली उत्पन्न समजता येणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घेतलेला आहे. त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंट करत असताना बिल्डरकडून सभासदाला जे काही ट्रान्झिट रेंट पोटी जे काही पैसे मिळतात ते महसुली उत्पन्नामध्ये धरता येत नाही, त्यामुळे ते करपात्र नाहीत, असा निर्वाळा मेहरबान हायकोर्टाने 2/5/2024 रोजी दिलेला आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. धन्यवाद.